किस बात को लेकर तुमने पार्टी नगर पालिका में ये निवेदन दिया, जो तुम्हारे हाथ में निवेदन को आपने किन मुद्दों को लेकर आपने दिया? ये नगर पालिका जो है तो उनका जो काम है वो बराबर कर नहीं रही है। 20 दिन 15 दिन 10 दिन को नल छूट रहे। नल के बारे में अगर पूछा जाए तो कभी बोले ब्लीचिंग पाउडर को पैसे नहीं है, कभी बोले लाइट कट हो गई, कभी बोले मोटर ख़राब हो गई। पानी की जो बहुत बड़ी गंभीर समस्या है इंदिरा नगर के 1 नंबर वार्ड में। उसके अलावा इंदिरा नगर 1 नंबर वार्ड में ना कचरे की गाड़ी आ रही, ना कचरा उठाने कोई आ रहा, ना नाली साफ करने के लिए कोई आ रहा। बोले तो बोले कि कर्मचारियों के पगार नहीं हुए। अगर समझो ये इन मुद्दों पे अगर इन्होंने समझो पीर तक के साफ सफाई और पानी अगर 4 दिन को नहीं छोड़े तो हम वहाँ से चंदा जमा करके ये नगर पालिका को देंगे, क्योंकि नगर पालिका को भीख लग गई। दूसरा मुद्दा ये है कि नगर पालिका को हम बारिश के पहले से निवेदन देते आ रहे हैं कि भाई हमारे मोहल्ले में पानी बहुत ज़्यादा जमा हो रहा, साफ सफाई करो। ये निवेदन दे दे के हम थक गए, लेकिन यहाँ से कोई जवाब नहीं आ रहा। अगर कुछ बोले तो कर्मचारी डायरेक्ट बोला कि मेरी पगार रुके लिए। नाली साफ सफाई करने कोई नहीं आ रहा। उसके अलावा चारी के पास लागे ने कचरा डाले, ये पूरे गांव का कचरा डंपिंग वहाँ बना रहे चारी के पास। आप देख सकते हैं, मैंने मोबाइल में शूटिंग भी लाए वाली है और बहुत सारे मोबाइल में शूटिंग है। वहाँ पे पूरे बुरे जानवर मरे आले, कुत्ते मरे आले, पूरे गांव का कचरा लाके चारी के पास डाल रहे वहाँ पे। उसके बाद में अगर उनको बोले तो वो बोले कि नहीं हम करेंगे वो बारे में विषय छेड़ेंगे। उसके बाद बोलेंगे नगर पालिका के पास के पैसे खत्म हो गए बोल रहे हो। 10 दिन के पहले पानी छूट नहीं रहा है, कभी बोले मोटर खराब हुई, कभी बोले ब्लीचिंग पाउडर नहीं है। इनको एक साधारण वाल बनाने बोले तो उसको 2-2 महीने लग रहे। कहीं खड्डा खोद के जा रहे तो उसे महीना लग रहा मुछने के वास्ते। अरे नगर पालिका में पैसे नहीं है तो पूरे गांव में भीख मांगो ना बोलना नगर पालिका को। नगर पालिका में पैसे इतने बोल रही है, अब हम इंदिरा नगर से भीख मांगेंगे और भीख मांग के ने चंदा ला के नगर पालिका को देंगे। सोमवार तक ये चंदा मांग के ला के दे देंगे उनको। देंगे क्या नहीं? ये सब ने ठाने वाला है कि हमारा अगर काम नहीं हुआ तो नगर पालिका को हम चंदा देंगे। बोलो मेरे आपने निवेदन दिए तो जैसा निवेदन कॉपी देने के बाद उन्होंने आपको इसका क्या आश्वासन दिया है? इसका आश्वासन ऐसा दिए उन्होंने कि मंडे तक के इंशाल्लाह करेंगे बोल के ने बोले। अब हम पीर तक के रास्ता देख रहे। पीर के बाद अगर नहीं हुआ तो पीर के दिन हम चंदा जमा करेंगे और नगर पालिका को ला के देंगे। जो इंदिरा नगर के लोगों से हम पैसे जमा करेंगे उनके वो कामा करो बोल के ने बोलेंगे। रास्ते की साफ सफाई, नाली निकालना, पानी छोड़ना, वो चारी के पास का कचरा उठाना, जहाँ नालियाँ मुँचे गए वाले वहाँ नालियाँ जीसीपी से खोद के देना। जीसीपी वाले का बिल नहीं दिए बोल के वो भी नहीं आ रहा बोलते। अब नगर पालिका को इतनी कैसी भीक लगी मेरे समझ में नहीं आ रहा। की आपण काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहात आणि आपण आज पाथरी नगर परिषदेला एक निवेदन दिलेले आहे, कशाच्या संदर्भामध्ये दिलेले आपण आणि आपल्याला नगरपालिकाकडून काय सांगण्यात आले, कसे आश्वासन देण्यात आलेले आहे? हे पाथरी नगरपालिका कर्मचारी असतील, हे प्रशासन असेल, प्रशासक इतके निगरगट्ट लोक आहेत ना पाथरीमध्ये। आता इंदिरानगर आहे, इंदिरानगर सारख्या भागामध्ये जवळपास 5 ते 6 हजार एवढी लोकसंख्या आहे। 5-6 हजार लोकसंख्येमध्ये 2-3 कर्मचारी सफाई कर्मचारी देतात। त्या 2-3 सफाई कर्मचाऱ्याच्या वेळेवर पगारी नाहीत। 5-6 महिने झाले त्याच्या पगारी नसल्यामुळं ते कर्मचारी यायला तयार नाहीत। बरं त्या कर्मचारी यायला तयार नाहीत, त्यांच्या पगारी द्यायला तयार नाहीत। बरं यांच्याकडे दुसऱ्या काही उपाययोजना असतील त्या पद्धतीने त्यांनी राबवायला पाहिजेत, पण त्या पण योजना काही राबवत नाही ते। आता इंदिरानगर सारख्या ठिकाणी समजा भरपूर ठिकाणी घाण आहे आणि स्लम एरिया असल्यामुळं काय होतं तिथं जास्त घाणीचं साम्राज्य तयार झालं। मग स्लम एरिया असल्यामुळं तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोगराईला सामोरं जावं लागलं। मोठ्या प्रमाणावर तिथं काय झाले मच्छर तयार झालेत। बरं डम्पिंग ग्राउंड इकडच्या बाजूने असताना यायला गरज नाही ना तिथं टाकायची कचरा, पण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्या कॅनलच्या ठिकाणी हे कचरा टाकून तिथं रोगराई पसरवण्याचं काम या ठिकाणचे नगरपालिकेतले लोक जाणीवपूर्वक करायले। बरं हे करण्यामागचं कारण काय ते आपण त्याला सोमवारी विचारणार आहेत। सोमवारी जर यायना काही कारणं सांगितले की पैसे नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, ते नगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे। ते नगरपालिकेनं ते कसं त्या गोष्टीला फेस करायचं त्याला माहीत आहे। बरं यायला एवढ्या गोष्टी करण्यासाठी जरी याच्याकडे काही जर नसल्या गोष्टी तर नगरपालिकेच्या लोकांना क्लिअर कट या पाथरीतल्या लोकांना, इंदिरानगरच्या लोकांना सांगून टाकायला पाहिजे की आमच्याकडं की कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यासाठी किंवा तुमच्या आरोग्यावर काम करण्यासाठी आम्ही असमर्थ आहेत। तुम्ही तुमच्या लेवलवर तुम्हाला काय करता येतं तुम्ही त्या पद्धतीने करून घ्या। अशा गोष्टी जर यांनी क्लिअर सांगितल्या तर नागरिकाला आपण आपल्या पद्धतीने जाता येईल। जे की नगरपालिका समजा इथल्या समजा बेसिक गोष्टीवर काम करण्यासाठी नगरपालिका आहे। कोणत्या नाली, रस्ता, लाईट, ह्या गोष्टीसाठी पाणी, ह्या गोष्टीसाठी नगरपालिकेने काम करणं आवश्यक आहे। पर तुम्ही बेसिक गोष्टी जर नागरिकांना देत नसताना त्या नागरिकांना जर समजा ह्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही ही नगरपालिका चालविणं बंद करा
आणि तुम्ही नागरिकाला क्लिअर सांगून टाका की आमच्यानं ह्या गोष्टी होत नाहीत आणि नागरिकाला कळून चुकलं की तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी असमर्थ आहेत. आणि येणाऱ्या सोमवारी 21 तारखेला आम्ही या ठिकाणी भीक मागे आंदोलन करणार आहेत. इंद्रानगरचे सर्व नागरिक या ठिकाणी येणार आहेत, मोठ्या प्रमाणावर लोक येतील. त्या ठिकाणी जर समजा एखाद्या वेळेस कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा जर काय झालं याच्यासाठी प्रशासन सर्वस्वी जिम्मेदार असेल. आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन, SDM कार्यालय आणि तहसीलदार या ठिकाणी यांना पण एक निवेदन देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन या ठिकाणी नगरपालिकेत करून आम्ही या नगरपालिकेचा निषेध करणार आहे. आपण पाथरी नगर परिषदेच्या स्वच्छतेच्या बाबतीत, पाणी प्रश्नाच्या बाबतीत त्यांच्या विरोधामध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे. पण पाथरी नगर परिषदेच्या सोशल मीडियावरती पाथरी नगर परिषदेकडून करण्यात आलेली स्वच्छताची कामे, पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्याचे काही व्हिडिओज पोस्ट सोशल मीडियावरती वारंवार येत असतात. पण आज तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये इथं उतरलेले आहेत. होय, किती लोक भंगार आहेत, इतके भंगार लोक आहेत. पोस्ट टाकायले म्हणाले तुम्ही. आज तुम्ही पत्रकार आहेत, तुमच्याकडे कॅमेरे आहेत सगळे. तुम्ही पाथरीच्या सगळ्या चारी बाजूने जाऊन पहा पाथरीमध्ये किती अस्वच्छता आहे. काय तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला पाहण्याचा अधिकार आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि जे वस्तुस्थिती आहे पाथरी शहरातली वस्तू तुम्ही मांडायचं काम करा. पाथरी शहरामध्ये एवढी भयानक आता सध्या दुरावस्था आहे स्वच्छते बाबतीत की तुम्ही स्वतः जर बघितलं ना, तुम्ही स्वतःच सांगताल या गोष्टी सगळ्या. आणि पाण्याचं तर आता सगळीकडे हिरवं पाणी यायलंय. पाण्याकडे यायच्याकडे पाणी टाकण्यासाठी फिल्टरची लाईट कट करून गेलेली आहे. आता ते फिल्टरची लाईट कट केली, त्या फिल्टर बंद असल्यामुळं तिथं फिल्टर होत नाही आणि याच्याकडे ब्लिचिंग पावडरचा सुद्धा पैसे नाहीत. असं वाटतंय की आपल्याला की अख्ख्या पाथरी शहरामध्ये स्वच्छताकडे त्यांचं लक्ष आहे, पण पाथरी शहराचे जे वाढ तुमचं आहे इंद्रानगर, तिथं त्यांचं दुर्लक्ष होतं असं वाटतं का? हो बिलकुल. नाही पाथरी तालुक्यात पण पाथरी शहरात त्याचं लक्षात नाही. आता प्रामुख्यानं आम्ही इंद्रानगरचे नगरसेवक या नात्यानं इंद्रानगरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आमचा न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. जर तुमच्या मागण्या तुम्ही जसं म्हणले की सोमवारपर्यंत त्यांनी आश्वासन दिलेले, तुम्हाला आश्वासित केलेले, सोमवारी जर त्यांच्याकडून स्वच्छता किंवा पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू करण्यात आलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? सोमवारी या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर भीक मागे आंदोलन करणार आहेत आणि त्यात इंद्रानगरचा सगळा कचरा उचलून आम्ही नगरपालिकेत आणून टाकणार आहे. पाथरी शहरातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कार्यकर्ते यांनी पाथरी शहरातील इंदिरानगर या प्रभागामध्ये पाथरी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप व पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याचा आरोप नगरसेवक मिलिंद आठवे व नगरसेवक नईम उर्फ नम्मा खान व कार्यकर्त्यांनी पाथरी नगर परिषदेवर आरोप केलेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी आज पाथरी नगर परिषदेमध्ये निवेदन दिलेले आहेत. येत्या सोमवारपर्यंत पाथरी नगर परिषदेच्या वतीने जर स्वच्छता व पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू केला गेला नाही तर नगरसेवक मिलिंद आठवे, नईम उर्फ नम्मा खान व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे यांच्याकडून भीक मागो आंदोलन करून पाथरी नगर परिषदेमध्ये जमा केलेली वर्गणी गोळा करून त्यांना देण्यात येणार आहे. त्या पैशातून पाथरी नगर परिषदेच्या मार्फत पाथरी शहरातील इंदिरानगर या प्रभागातील स्वच्छता करून घेण्याचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आज हा निवेदन पाथरी नगर परिषदेला दिलेला आहे. यासोबतच येत्या सोमवारपर्यंत पाथरी नगर परिषद काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तोपर्यंत आपण पाहूया SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी.